भोंदू खरातवर 12वा गुन्हा दाखल झालेला आहे। भोंदू खरातकडून कांदा व्यापाराची फसवणूक करण्यात आलेली होती आणि याच संदर्भातला हा 12वा गुन्हा आहे। 60 लाखांचा प्लॉट 22,25,000ला त्याने घेतला होता। देवाचा अवतार सांगून त्याने व्यापाराला गंडा घातलेला होता आणि याच प्रकरणी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आतापर्यंत भोंदू अशोक खरातवर 12 गुन्हे दाखल झालेले आहेत। हा 12वा गुन्हा कांदा व्यापाराची फसवणूक केल्याप्रकरणी आहे। तर या कांदा व्यापाऱ्याला 60 लाखांचा प्लॉट 22,25,000ला त्यानं त्याच्याकडनं विकत घेतला होता। देवाचा अवतार सांगून व्यापाऱ्याला त्यानं गंडावलेलं होतं। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, खरातवर 12वा गुन्हा दाखल झालेला आहे। एका कांदा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। खरं तर खरातवरती आता पुन्हा एकदा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे। कांदा व्यापाऱ्याची त्यांनी फसवणूक केल्याचं यात म्हटलंय, कारण एका मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 60 लाखाचा जो प्लॉट आहे ह्या वृद्ध माणसाला 22,25,000 रुपयात म्हणजे अवघे कवडीमोल भावामध्ये विकून टाकलेला आहे। आणि विशेष बाब म्हणजे त्याने याबाबत पैसे मागितलेले होते, मात्र मी देवाचा अवतार आहे, पैशासाठी तगादा लावल्यास देवाचा कोप होईल असं या भोंदू अशोक खरातने या व्यापाऱ्याला धमकी दिल्याचं समजतंय। खरं तर हा सगळा जर प्रकार बघितला तर भोंदू हा अशोक खरातने अनेक लोकांना गंडा घातल्याचं पाहायला मिळतंय। आता महिलांच्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता पुन्हा फसवणुकीचे त्याचबरोबर धमकींचे देखील आता अशोक खरातवरती गुन्हे दाखल होताना पाहायला मिळत आहेत। अशोक खरातचे आता पाय आहेत ते अजून खोलावरती जायला पाहायला मिळत आहेत आणि आता पुन्हा एकदा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये व्यापाराची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालाय। नक्की सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।